मुंबई से अक्षय शिंदे एनकाउंटर मामले में वकील अमित कटारनवरे ने बड़ा खुलासा किया। उन्होंने आरोप लगाया कि सीआईडी ने एसआईटी को अब तक सबूत नहीं सौंपे हैं। वकील का कहना है कि यह एनकाउंटर फर्जी था और अक्षय शिंदे की असली हत्या की गई थी। साथ ही उन्होंने सरकार और देवेंद्र फडणवीस की भूमिका पर भी सवाल उठाया है। हाईकोर्ट ने 5 पुलिस अधिकारियों के खिलाफ कार्रवाई के आदेश दिए हैं और अक्षय के शव का दाह संस्कार न करने के निर्देश दिए गए हैं ताकि सबूत सुरक्षित रह सके। दिनांक 7 एप्रिल 2025 रोजी मुंबई उच्च न्यायालयाने अक्षय शिंदेच्या प्रकरणामध्ये एफआयआर रजिस्ट्रेशन करण्याचे आदेश दिले होते। त्या आदेशामध्ये रिलेक्टंट भूमिका पोलिसांची त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे की आडमुठ भूमिका घेतलेली आहे डे 1 पासून एफआयआर रजिस्ट्रेशन करण्याच्या संदर्भामध्ये आणि इव्हन आडमुठ भूमिका एफआयआर रजिस्ट्रेशनचे आदेश 7 एप्रिलला झाल्यानंतर देखील अजूनही ती आडमुठ भूमिका आहे पोलिसांची, हे आजच्या सकाळच्या सुनावणीवरून स्पष्ट दिसून येते। याच्यामध्ये जर आपण पाहिलं एफआयआर दाखल करणं हे मॅन्डेटरी आहे ललिता कुमारीच्या गाईडलाईन प्रमाणे सुप्रीम कोर्टाच्या लार्जर बेंच जजमेंट असताना देखील जर एफआयआर दाखल केला जात नाही म्हणजे न्यायालयाच्या आदेशाला हे पोलीस अधिकारी मान सन्मान देतील की नाही। 7 तारखेला न्यायालयाचा आदेश झाल्यानंतर मी आणि आमची लीगल टीम 9 तारखेला जॉईंट सीपी लक्ष्मी गौतम यांच्या कार्यालयामध्ये त्यांची भेट घेऊन त्या आदेशाची अंमलबजावणी करण्याकामी गेलो असता आम्हाला तिकडच्या कर्मचाऱ्यांनी साहेब बिझी आहे हे कारण देत आमची त्यांच्यासोबतची भेट नाकारली। कोर्टाच्या न्यायालयाला काही कुठेतरी रिस्पेक्ट आहे की नाही हा प्रश्न आज आपल्या सर्व नागरिकांसमोर उभा राहिलेला आहे। आम्ही ऑफिसर्स आहोत कोर्टाचे जे अधिष्ठाने असतील ते प्रत्येकावरती बंधनकारक आहेत, मग पोलीस अधिकाऱ्यांसाठी वेगळा न्याय असू शकतो का? आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये जस्टिस भोसले कमिशनने सर्टिफाईड कॉपी साठी अर्ज मागितलाय। जे काही रिपोर्ट्स आहेत, जे काही रेकॉर्ड्स आहेत, न्यायदंडाधिकारी कनिष्ठ स्तर ठाणे यांनी कस्टोडियल डेथ एन्क्वायरीमध्ये जे काही रेकॉर्ड्स मिळालेले आहेत, जे काही स्टेटमेंट्स आहेत त्याच्या कॉपीज मागवल्या। आता याच्या आधीच्या केसेसमध्ये कधी असं घडलं नाही की डिरेक्टली आयोगाला आम्ही कॉपीज दिलेल्या आहेत कोर्टाने आणि असं त्या सरकारच्या पोलिसांना माहिती आहे तरी पण सरकार अशा पद्धतीने रिलेक्टंट भूमिका कशी काय घेऊ शकतं हा प्रश्नचिन्ह याच्यामध्ये उपस्थित राहतोय। जर त्याच्यामध्ये नियम कायदा असा आहे की पोलिसांनी तपास केल्याच्या नंतर तपास अधिकारी ठरवणार की आयोगाला कोणता रिपोर्ट द्यायचा, काय द्यायचा की सेशन्स कोर्टामध्ये द्यायचा। सरकारने 7 तारखेला क्लिअर कट म्हटलं, सबमिशन केलं कोर्टासमोर अमित देसाईंनी की आम्हाला एक्सटेन्शन द्या सुप्रीम कोर्टापर्यंत जाण्यासाठी। कोर्टाने ते एक्सटेन्शन नाकारले, आदेशात आहेत। 9 तारखेला सुप्रीम कोर्टात गेलेले डायरी नंबर पडला, अजूनपर्यंत त्यांचं मॅटर लिस्ट झालेलं नाहीये। आज आहे 7 तारखेचा आदेश, आज आहे 25 तारीख, अद्यापही एफआयआर दाखल केला जात नाही। हा क्लिअर न्याय मंदिराचा अवमान आहे आणि आम्ही हे वकील कधी खपवून घेणार नाही। म्हणजे जे पोलीस करतील तेच सही, जे सरकार करेल तेच सही। म्हणजे सरकारचे आदेश आणि कोर्टाचे आदेश हे 2 आदेश जर पोलिसांना असतील तर पोलीस सरकारचेच आदेश प्रभावी ठरतील हा संदेश देण्याचा या प्रकरणातून प्रयत्न करत आहेत हे दिसून येत आहे। म्हणून याच्यामध्ये आम्ही देखील कोर्टाला हीच विनंती करणार आहेत, हे जे कोणी पोलीस अधिकारी आहेत ज्यांनी कोर्टाच्या आदेशाचा अवमान केलेला आहे, 2 दिवसामध्ये सीआयडीला डायरेक्शन्स दिले होते की लक्ष्मी गौतम यांच्याकडे पेपर हँडओव्हर करून एफआयआर रजिस्ट्रेशन करा। त्या आदेशाची जर अंमलबजावणी झालेली नाही, इट इज नथिंग बट क्रिमिनल कंटेम्प्ट। यांच्या विरोधामध्ये क्रिमिनल कंटेम्प्टची कारवाई करावी ही आम्ही आता कोर्टासमोर मागणी करत आहोत।